वंचित बहुजन आघाडीचे नेते डॉक्टर प्रकाश आंबेडकर यांनी काल रात्री अचानक मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटलांची भेट घेतली। सध्या निवडणुकीचे वारे वाहत असून त्या अनुषंगाने प्रकाश आंबेडकर यांनी जरांगे यांची भेट घेऊन त्यांच्या सोबत लोकसभा निवडणुकीबाबत चर्चा केली असून मी जरांगे यांना भेटलो म्हणजे चर्चा सकारात्मकच झाली असल्याचं डॉक्टर आंबेडकर यांनी स्पष्ट केलंय। दरम्यान आज आंबेडकर हे पत्रकार परिषद घेणार आहेत। ते आजच्या पत्रकार परिषदेत काही जाहीर करणार का असा प्रश्न त्यांनी पत्रकारांनी विचारला असता त्यांनी त्याला नकार दिलाय। आणि त्याच्याच बरोबर इलेक्शनचे वारे आहेत लोकसभेचे, तेव्हा लोकसभेच्या संदर्भातल्या चर्चा झाल्या आणि पुढील वाटचाल कशी करायची याच्यावरती चर्चा झाली। सर, लोकसभा इलेक्शनच्या बाबतीत नेमकी काय चर्चा झाली? आपण संयुक्त असेल लढणार आहेत का? प्रस्ताव वेळ येईल त्यावेळेस सांगतो ना काय करायचं। बरं, ठीक आहे। उद्या आपली प्रेस आहे, त्या प्रेसमध्येच काही होईल का जाहीर? नाही, उद्याच्या प्रेसमध्ये नाही। चर्चा सकारात्मक झाली। भेटलो म्हणजे सकारात्मकच असते। चालेल, आपली परवानगी आहे का सगळ्यांची निघायला? दरम्यान मी मराठा समाजाला 30 तारखेपर्यंत निर्णय देतो असं सांगितलंय। त्यामुळे आज काय चर्चा झाली याबाबत मी 30 तारखेलाच बोलणार असं मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील म्हणाले। ते अंतरवाली सराटीत डॉक्टर प्रकाश आंबेडकर यांच्या भेटीनंतर पत्रकारांशी बोलत होते। दरम्यान रात्री उशिरा डॉक्टर प्रकाश आंबेडकर यांनी मनोज जरांगे यांची भेट घेतल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या असून राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे। दादा, प्रकाश आंबेडकर साहेब आलते, नेमकी काय चर्चा झाली? भेट देण्यासाठी सदिच्छा भेट म्हणले तर त्यांनी सांगितलंय सगळं। आपण एकत्र निवडणूक लढणार आहात का याबाबत काही चर्चा झाली? नाही, आता ते 30ला सगळं सांगतो। 30 तारखेपर्यंत समाजाला सांगितलेलं आहे की आपण गावागावातून चर्चा करा 2 विषयावर, निवडणूक लढवायची का आणि दुसरं अपक्ष एक उमेदवार द्यायचा का, या 2 विषयासाठी त्या दिवशी जे चर्चा बैठकीत झाली आपल्या अंतरवालीतल्या त्या 24 तारखेच्या, त्यानंतर 30 तारखेपर्यंत आपण त्यांना वेळ दिला होता की 30 तारखेला आपण निर्णय घेऊ। तुम्ही गावागावातून अहवाल असा आणा। गावागावात काहीच विचारायचं नाही आहे, जिल्ह्यात काहीच विचारायचं नाही, एवढंच विचारायचं आहे फक्त की निवडणूक लढवायची का आणि दुसरं आपण अपक्ष म्हणून एकच उमेदवार द्यायचा का। तो अहवाल येईपर्यंत 30 तारखेपर्यंत मी समाजाला मायबाप मानलेलं आहे, त्यामुळं समाजाला पुन्हा ते विचारल्याशिवाय, ते अहवाल आल्याशिवाय मी कुठला निर्णय आता तुम्हाला सगळं 30ला सांगतो। तुम्ही त्या दिवशी आवाहन केलं की जर आपण निवडणूक लढत असेल तर त्या 4 जातीचा प्रामुख्याने समावेश असला पाहिजे, तर त्या 4 जातीच्या समावेशाच्या संदर्भात आज काही चर्चा झाली का? नाही, मी त्यावेळेस सांगितलं होतं करायचं तर मग सगळ्या जाती धर्माचं। मी तर एक तर स्पष्ट सांगितलं होतं की आपल्याला राजकारण मला कळत नाही, नकोच। किंवा दुसराही पर्याय सांगितला होता की पक्ष कोणचाही असू द्या, तुम्ही त्यांच्याकडून बॉन्ड घ्या लेखी आणि त्यांना पाठिंबा द्या। नाहीच केलं तर विधानसभेच्या टायमाला आपण बघूयात काय करायचं। त्या समाज शेवटी मायबाप मानल्यानंतर त्यांनी सांगितलं 7 महिने आम्ही तुमचं ऐकलं, तर आता एवढे आमचं ऐका मार्गदर्शन म्हणून फक्त केलं की तुम्हाला राहायचंच उभा। मी तर करणारच नाही आहे राजकारण, मी स्वार्थी नाही आहे। माझा उद्देश सामाजिक चळवळीवर माझा खूप विश्वास आहे। सामाजिक चळवळीतून जन आंदोलनातून माझ्या गोरगरीब मराठ्यांना न्याय मिळवून द्यायचा, त्यावरती आत्ताही ठाम आहे मी। हे काही हो, लोकसभा असो विधानसभा असो, हे काही हो, न्याय मात्र गोरगरीब मराठ्यांना आरक्षणाचा मिळवून देणार आहे, त्यात हटत नाही। परंतु आता दिलायच वेळ त्यांना, त्यांना वेळ दिलायच आपण आता की तुम्ही जा गावागावात विचारा, मायबापाला विचारा। जरी आपण इथं 3-3.5 लाख काय असतील ते जमले होते त्या दिवशी, आपल्याला एवढ्यावरती निर्णय झालायच करायचे, पण आपल्या मायबापांना सन्मान द्या। मायबाप म्हणजे गावागावाला, जिल्ह्याला सन्मान द्या आणि त्यांना विचारा काय करायचं, निवडणूक लढायची की नको आणि उमेदवार एक द्यायचा का नको, हे त्यांच्याकडून येतात। 30 तारखेपर्यंत अहवाल येईपर्यंत मी राजकीय भाष्य किंवा लोकसभेच्या बाबतचं काहीच घोषित नाही।